आता सणवार सुरू झालेले आहेत आणि आपण प्रत्येक सणाला आपल्या अंगणामध्ये देवघराजवळ आपल्या देवांची जी जागा आहे ना त्या ठिकाणी सुद्धा आपण पूजा मांडणी करतो। तर तिथे सुद्धा आपण रांगोळी वगैरे काढत असतो। पण बऱ्याचदा काय होतं आपल्याला रांगोळी उचलणे ठेवणे खूप अवघड होऊन जातं। तर आपण अशा वेळेस आर्टिफिशियल रांगोळ्या सुद्धा ठेवू शकतो। आपल्याला वेळ कमी आहे, आपण जॉब करतो किंवा आपल्याला पुरेसा वेळ मिळत नाही, तर अशा वेळेस सुद्धा आपण अशा प्रकारच्या रांगोळ्या सुद्धा आपल्या पूजेच्या मांडणीजवळ आपण ठेवू शकतो। तर असं नाही की रांगोळीच काढली पाहिजे, तर आपण आपली जी पूजा आहे ती सुंदर दिसावी, प्रसन्न वाटावी। खरं तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना प्रसन्न दिसण्यासाठी आपण करत असतो। तर माझ्याकडे अशा वुडनच्या भरपूर रांगोळ्या आहेत आणि खरंच म्हणजे मी आता बऱ्याचदा पूजेमध्ये ठेवत वगैरे असते रांगोळ्या वगैरे, पण मध्यंतरी काय झालं मी ह्या रांगोळ्या वरती ठेवून दिल्या होत्या एका ठिकाणी। तर आता म्हटलं चला आपल्याला त्याला पॉलिश करायचं आहे आणि त्यांना थोडंफार डेकोरेट सुद्धा करायचं आहे। तर माझ्या ह्या रांगोळ्या ज्या आहे ना फार पूर्वीच्या आहेत, तर साधारणतः 8-1 वर्ष झालेली आहेत। तर अशा प्रकारचं वुडनच्या याच्यावर मी अशा प्रकारे वर्क वगैरे केलेलं आहे। तर हे साहित्य आपल्याला अवेलेबल होऊन जातं। तर अशा एक नाही तर भरपूर मी रांगोळ्या तयार केलेल्या आहेत। तर यामध्ये अशा प्रकारे पूजेची फुलं आपण सर्व काही वापरू शकतो। तर तुम्हाला आज याचीच माहिती मी देणार आहे। तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांची मनापासून खूप खूप स्वागत आहे। रामकृष्ण हरी माऊली। तर आज मी ठरवलं होतं की आपण एखादी का असेना रांगोळी आपण आपल्या देवघरामध्ये किंवा इतर ठिकाणी ठेवूया। तर काय झालं, राधाअष्टमी होती, तर राधाअष्टमी असल्यामुळे मी थोडंफार डेकोरेशन केलं होतं, त्यामध्ये रांगोळी वापरली आणि मनामध्ये विचार आला की आपल्याकडे इतक्या सुंदर सुंदर रांगोळ्या आहेत ना, तर थोडीफार आपण नक्कीच माहिती देऊ शकतो, कारण याचासुद्धा बऱ्याच जणांना फायदा होऊ शकतो। कारण सध्या तर आहे माझ्याकडे ह्या 8 वर्षापूर्वीच्या रांगोळ्या, तर मी एकाहून एक खूप सुंदर सुंदर रांगोळ्या अशा प्रकारे बनवलेल्या आहेत। यामध्ये आपण आर्टिफिशियल वेल वापरू शकतो, रिअल फुलांसुद्धा कॉम्बिनेशन अगदी सुंदर दिसतं। दिवे म्हणा, पंत्या किंवा एखाद्या झाडाची फांदी असो, तर शतावरीची फांदी आहे माझ्याकडे, तर ती मी घेतलेली आहे। तर आपल्याला मनाला जसं वाटेल तसं आपण डेकोरेशन करू शकतो। यामध्ये गुलमोहरचे सुद्धा तुम्ही पानं वापरू शकता। रांगोळीच्या अगदी बाजूला गुलमोहरची पानंसुद्धा सुंदर दिसतात किंवा झेंडूची अशा प्रकारे पाकळ्यासुद्धा अगदी छान दिसतात। या रांगोळ्यांपैकी एक रांगोळी मला वाटतं रामनवमीच्या वेळेस काढली होती, म्हणजे ती सजवली होती, तर त्या व्हिडिओमध्ये सुद्धा अगदी सुंदर दिसत होती। तर अशा माझ्याकडे भरपूर रांगोळ्या आहेत, तर मी थोडीफार तुम्हाला इथे दाखवते आता। तर आपण म्हणतो ना अगदी देवघराजवळ ठेवण्यासाठी छोटीशी आपल्याला रांगोळी हवी, तर बघा अगदी छोटीशी रांगोळी जरी आपण मांडली अशा प्रकारे तर ती सुंदर दिसते। की असं नाही की बघा त्याच्यातले कलर्स म्हणा किंवा टिकल्या वर्क वगैरे अगदी सुंदर दिसतात, तर आपण ह्या वेगवेगळ्या प्रकारे सुद्धा मांडू शकतो। तर हे जे चौकोनमध्ये आपण अशा प्रकारे दिवा ठेवू शकतो किंवा आजूबाजूने सुद्धा अशा प्रकारच्या रांगोळ्या ठेवू शकतो। तर याच्यामध्ये स्वस्तिक पण आहे माझ्याकडे, तर मध्ये मी दिवा ठेवलेला आहे आणि आजूबाजूने 4 प्रकारे असे फुलं आहेत। यानंतर ही पानांची रांगोळी आहे, तर फुलामध्ये ठेवलेलं आहे आणि आजूबाजूने अशा प्रकारे पानं आहेत। खरं तर हे ग्रासवर ठेवून दाखवलेलं आहे आणि ही जर खाली जमिनीवर पांढऱ्या याच्यावर किती उठून दिसली असते ना, तर बघा याच्यामध्ये वर्क अगदी सुंदर सुंदर प्रकारे केलेलं आहे। तर स्टोन वर्क असो किंवा मोती असो, चिडामणी असो, असे मोती असो, सर्व प्रकारचे इथे साहित्य वापरून मी या रांगोळ्या तयार केलेल्या आहेत आणि सगळ्याच रांगोळ्या एकापेक्षा एक खूप सुंदर सुंदर पद्धतीच्या आहेत। पण अगदी छोट्या बनवल्या तर त्यांना कमी खर्च येतो आणि मोठ्या बनवल्या त्यांना जास्त खर्च येत असतो। तर मी पूर्वी भरपूर सेल केलेले आहेत, रांगोळ्या केलेल्या आहेत, कुवऱ्या केलेल्या आहेत, त्याचप्रमाणे अजून आपल्या दाराला उंबऱ्याजवळ लावण्याची पावलंसुद्धा भरपूर सेलिंग केलेली आहे। की असं नाही की मी स्वतःजवळच ठेवलेले आहेत, तर मी स्वतःसाठी जेवढ्या बनवलेल्या आहेत तेवढ्याच मी सेलिंगसुद्धा केलेल्या आहेत। आणि ही जी रांगोळी आहे ही अगदी सुंदर आणि खूप मस्त आहे, कारण ही रांगोळी सगळ्यात फेवरेट आहे। ही आपल्याला पुष्कळ प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे मांडता येते, तर याचे प्रत्येक पार्ट हा वेगवेगळा आहे आणि खरंच याला थोडा वेळ लागला मला ही रांगोळी बनवायला। तर त्यावेळेस मला ही 1200 रुपयाला पडली होती। आता 8 वर्ष होऊन गेलेली आहे त्या गोष्टीला। आता भरपूर रेक्झिन वगैरे सगळं काही साहित्य खूप कॉस्टली झालेलं आहे आणि कटिंग मेन असते, कटिंगसुद्धा खूप कॉस्टली मिळतात खरं तर। पण अगदी ज्यांना परवडत असेल त्यांनी तर नक्कीच बनवायलाच पाहिजे, कारण कसं आहे ह्या टिकाऊ असतात आणि आपण थोडंफार त्यांना वॉशसुद्धा करू शकतो, म्हणजे
पुसू शकतो ओल्या कपड्याने वगैरे। त्यावेळेस मी ह्या रांगोळ्या बनवल्या त्यावेळेस माझ्याकडे खरं पे करायला सुद्धा पैसे नसायचे, परंतु आवड अशी असते ना की आवड माणसाला सर्व काही शिकवून जात असते। आणि त्यावेळेससुद्धा मी सर्व गोष्टी ह्या केलेल्या आहेत की मी प्रत्येक वर्षी कोणता ना कोणता क्लास करणे आणि त्यानंतर आपण सुद्धा दुसऱ्यांना शिकवणे किंवा ते विकणे हे सुद्धा सर्व काही गोष्टी केलेल्या आहेत। आपल्याकडे सगळ्यांकडे टॅलेंट असतं आणि त्याचा आपण चांगल्या प्रकारे उपयोग केला पाहिजे। आपण गृहिणी आहे आणि गृहिणी राहून घरातलं फक्त धुणं भांडी करणं हे करणं नसून तर आपण आपल्यामध्ये ॲक्टिव्हिटी काहीतरी निर्माण करणं आणि नवीन नवीन गोष्टी शिकत राहणं। तर बघा ही रांगोळी आहे रामनवमीच्या वेळेस मी तयार केलेली। तर ही सुद्धा अगदी सुंदर दिसत होती। तर आपण अशा प्रकारे सुद्धा ठेवू शकतो बरं का। तर ह्या रांगोळ्या इतक्या छान आहेत ना, दिसायला अगदी रेखीव आणि सुंदर दिसतात। पण आता म्हणतो ना फॅशन सुरू आहे तर आपण किती ऑनलाईन वस्तू मागवत असतो, पण काही वस्तू अशा असतात की त्या आपण स्वतःसुद्धा बनवू शकतो। अशा वस्तू आपण जर घरी बनवल्या तर आपला तो मिळणारा आनंद तर काही वेगळाच असतो आणि आपले थोडेफार पैसेसुद्धा याच्यामार्फत वाचू शकतात किंवा आपण हे विकूसुद्धा शकतो। तर अशा मी बऱ्याचशा रांगोळ्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत आणि हा कलश आहे, त्याचबरोबर अशा प्रकारे स्वस्तिकसुद्धा बनवलेले आहेत। त्याचप्रमाणे याच्यामध्ये आणखी बरंचसं साहित्य मी बनवलेलं आहे, पण म्हटलं चला आता थोडंफार तुम्हाला दाखवूया, कारण मला आता याला थोडंसं नीट करायचं आहे। काही स्टोन निघून गेलेले आहेत कुठे काय, तर आता बघा भरपूर वर्ष झालेले आहेत तरीसुद्धा माझ्या ह्या वस्तू अगदी सुंदर आहेत। तर तुम्हाला असे छान छान व्हिडिओ जर बघायचे असतील तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणारे पुढचे जे व्हिडिओ आहेत तर दिवाळीच्या आसपास मी काही छोट्या मोठ्या रांगोळ्या तुम्हाला शिकवणार आहे। त्याच्यामध्ये एखादी कुयरी शिकवेल किंवा आपण दाराला कसे पावलं बनवून लावू शकतो अशा बऱ्याचशा आयडियासुद्धा देणार आहे। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत। तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदामध्ये राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। श्री गणेशाय नमः।